मित्रांनो, सकाळी सकाळीच आदी भाऊंची गाडी आपल्या घरी आली होती. आता आदी भाऊंची गाडी कशासाठी आली हे तुम्हाला लवकरच कळेल, कारण उद्या संध्याकाळी आपल्या इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्यांनी झटपट लगेच लाइटिंग फिट करायला घेतली. आता त्यांनी सगळ्या लाईटी खाली टाकल्या होत्या. म्हणलं आता हे काय करते ना तुकडे तुकडेचं. ते म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, आपल्याकडे सगळी वायरिंग मोठी. मग झटपट त्यांनी सगळे सॉकेट जोडले. म्हणलं ओले लवकर फिट केली तुम्ही. ते म्हणे आमचं काम असतं. आणि मग आधी शेट म्हणे आम्हाला मोठमोठे काम करायची सवय म्हणे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या वस्तू अपडेट ठेवावं लागते. म्हणलं तुमचं भारी हो. मग काय त्यांनी झटपट कनेक्शन करायला घेतलं होतं. ते म्हणे आता थोड्याच वेळा तुमचे लाईटच लावून जातो म्हणे आम्ही. आणि मग त्यांना म्हणलं तुम्ही झटपट जोडा, म्हणलं मी तुमचा व्हिडिओ काढतो. मग काय त्यांचा माणूस हसायला लागला. म्हणलं अरे खरंच व्हिडिओ काढतो. आणि मग काय झटपट त्यांनी कनेक्शन जोडलं आणि आता आपण त्याची चेकिंग करत होतो. दिवसा ते काय खास दिसत नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला आता संध्याकाळचा व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळन का त्यांची क्वालिटी कशी. पण त्याच्या आधी त्यांना म्हणलंय ना, हे दारातून थोड्या खाली आलेल्या लाईट माळीवर बांधा भाऊ, म्हणजे काय इथं पोरं खेळते नाही, ते सगळे खोलून येते. ते म्हणलं नाही म्हणे आमच्या वर बांधून जातो म्हणे. म्हणलं मग काय अडचण नाही. आणि मग तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असं लाईटीचं नियोजन यांनी केलं होतं. आणि हो मित्रांनो, आधी शेट म्हणाले होते का तुमच्या नारळाचे झाडं भरपूर चांगले म्हणे, त्याला आपण काहीतरी व्यवस्थित डिझाईन करू. म्हणलं मग काहीतरी करा भाऊ. मग काय त्यांनी त्याला खाली एलईडीच लावून दिले. एलईडी लावल्यावर आहे ना, नारळाचे झाड आहे काय कळत नव्हतं, कारण आणि अतिशय सुंदर डेकोरेशन असं त्यांनी केलं होतं. मित्रांनो, तुम्हाला जर असं काही डेकोरेशन करायचं असेल तर आधी शेटला एक वेळ अवश्य संपर्क करा. आणि मग काय लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आचार्याची गाडी आली होती. आता आचार्याचं काम होतं स्वयंपाकाचं, त्याच्यामुळे ती सकाळी लवकरच आली होती. आचार्य कोण नाही, दुसरे आपले जवळचे मित्र आहे, म्हणजे दत्तूभाऊ पाचपिंड. त्यांनी त्यांचं मटेरियल गाडी भरून आणलं होतं आणि ते उतरायचं काम चालू होतं. झटपट त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं. तोपर्यंत इकडे आमचा दादा आहे ना, हे गिरण पाहत होता. म्हणलं अरे गिरणीला पाहू नको, खोलून ठेवशील आपला स्वयंपाक. मग काय ते म्हणे एकदा पूजा करा म्हणे भट्टीची, आपल्याला लगेच स्वयंपाक चालू करायचं. मग आपणही भट्टीची पूजा करून स्वयंपाकाला सुरुवात करून दिली. आता स्वयंपाक करायचं होतं ना, तर सुरुवातीला घेतली होती गुलाबजामू करायला. म्हणलं आता हे गुलाबजामूचं पीठ मळायला भरपूर वेळ लागेल. दत्तूभाऊ म्हणाले आपल्याकडे सगळ्या मशिनरी म्हणे, आपल्याला काही वेळ लागत नाही म्हणे, आपल्याकडे डायरेक्ट खवा कालायची मशीनच म्हणे. म्हणलं वाव, तुमचा काय नाद नाही करायचं. मग काय त्यांनी दुसऱ्या भट्टीवर तोपर्यंत इकडे काजू शिजायला टाकले होते. म्हणलं आता काजू शिजून काय करते काय नको, ते म्हणजे तुम्ही फक्त पाहत राहा, सगळं व्यवस्थित होईल. मग त्यांना आपण म्हणलं अहो, म्हणून तर तुम्हाला इतक्या लांबून आपण बोलवलं ना, तुम्ही असले म्हणजे आम्हाला टेन्शन राहणार नाही. दत्तूभाऊचा स्वयंपाक चालू होता आणि आपल्याला जायचं होतं नेवासा बुद्रुकला खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे नैवेद्य ठेवण्यासाठी. मंदिरात आलो ना, आता मंदिरात आल्यानंतर आपण पहिलं म्हाळसा आणि खंडोबाचं दर्शन घेतलं आणि त्यांना जागरणाचं आमंत्रण दिलं आणि त्यांना नैवेद्य तिथे ठेवून आपण निघालो. आणि हो मित्रांनो, म्हाळसाचं माहेर घर म्हणून हे नेवासा बुद्रुक येथील हे मंदिर प्रसिद्ध आहे. या प्राचीन मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. आणि मग काय मित्रांनो, तिथून निघालो होतो आपण घराच्या दिशेने. आणि मग आपण फुरसनाई मातेला देखील नैवेद्य ठेवून जागरणाचं निमंत्रण दिलं आणि निघालो मित्रांनो घराच्या दिशेने. घरी आलो ना, तर घरी आपले पाहुणे मंडळी जमा झाले होते. त्याचबरोबर महेश भाऊ मंडपवाले हे देखील आले होते आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं. मंडप जोडून झाला होता आणि ते सागर भाऊ म्हणाले पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द नेवास्कर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.